जय महाराष्ट्र मित्रांनो, तुम्ही फक्त 12वी पास आहात, रेल्वेमध्ये जॉब पाहिजे आहे तर जबरदस्त मेगा भरती निघाली आहे। म्हणजे 10+ तुमचं काही झालं म्हणजे प्लेन 12वी झालंय, 10वी+2 किंवा 10वी+ डिप्लोमा म्हणजे 10वी नंतर 2 वर्षाचं कुठलंही शिक्षण घेतलंय तर नॉन टेक्निकल या पोस्ट साठी तुम्ही अप्लाय करू शकताय। महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट नसेल तरी तुम्ही ते अप्लाय करू शकणार आहात। जसं की तुम्हाला माहिती आहे रेल्वेमध्ये खास करून जे तिकीट चेकर्स असतात, म्हणजे जेव्हा रेल्वे धावत असते त्याच्यामध्ये जे तिकीट चेक करणारे असतात ते एक असतात। त्याच्यानंतर रेल्वे प्लॅटफॉर्म असतो तिथे जे तिकीट चेक करतात ते असतात। त्यानंतर ऑफिसमध्ये जे काम करणारे आहे क्लर्क आहे ते सुद्धा आहे। त्यामुळे भरपूर साऱ्या पोस्ट आहे। त्यामुळे तुम्हाला जर रेल्वे जॉब पाहिजे असेल, गव्हर्नमेंट जॉब पाहिजे असेल तर नक्की अप्लाय करा। डिटेलमध्ये माहिती सांगतोय, पीडीएफ थोडी मोठी आहे समजायला पण अगदी सोप्या भाषेत तुम्हाला समजून सांगतोय कशा प्रकारे अप्लाय करायचं, कोण कोण अप्लाय करू शकताय आणि अभ्यास कसा करायचा, कारण की स्टडी करणं खूप महत्त्वाचं आहे। सिलेक्शन प्रोसेस त्यावरच आणि ते पण समजून घ्या। त्याआधी चॅनल नवीन आला असाल, आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राइब केलं असेल तर करून ठेवा। चला तर बघूया डिटेल मध्ये। तर मित्रांनो तुम्ही स्क्रीनवर बघू शकताय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड यांच्यातर्फे ऑफिशियली अपडेट आलाय। दोन प्रकारच्या पोस्ट आहे, खास करून ज्यांचं फक्त 12वी झालंय त्यांच्यासाठी पण आहे आणि ज्यांचं ग्रॅज्युएट झालंय त्यांच्यासाठी पण आहे। पण आजच्या व्हिडिओमध्ये जे 12वी पास आहे त्यांच्यासाठी सांगतोय। जसं की तुम्ही ते खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला दिसून जाईल टोटल इथे 56 पानी पीडीएफ, जी की खूप जास्त आहे पण अगदी थोडक्यात तुम्हाला सांगतोय। जस्ट तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे, मेन पॉइंट सगळे समजून घ्या। जसं की बघा फॉर्म भरणं सुरू झालंय 28/10/2025 पासून। फॉर्म आपण भरू शकतोय 27/11 म्हणजे कंप्लीट 1 महिना दिलाय फॉर्म भरण्यासाठी। पण शेवटच्या 5-10 दिवसापर्यंत लांबवू नका, अनेकांचे फॉर्म भरले जात नाही, पेमेंट प्रोसेससाठी वेळ लागतो। त्यामुळे आधीच फॉर्म भरून घ्या, म्हणजे 15 नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे। अजूनही 15 ते 20 दिवस आरामात आहे। ओके, त्यानंतर तुम्ही बघू शकता फी पेमेंट करायचं पण शेवटचे दिवस तेच आहे। ओके, जस्ट तुम्हाला खाली स्क्रोल करायचे आणि पोस्ट कुठल्या कुठल्या आहेत तर तुम्ही ते बघू शकताय। सगळ्यात पहिली जी पोस्ट आहे ती कमर्शियल कम तिकीट क्लार्क, यासाठी तुम्हाला टायपिंग सर्टिफिकेट वगैरे लागत नाही। क्लार्क लेवलची जरी पोस्ट आहे पण जे तिकीट चेकर आहे त्यासाठी आहे। दुसरं आहे अकाउंट क्लार्क कम टायपिस्ट आणि ज्युनियर क्लार्क कम टायपिस्ट। आता या दोघांसाठी तुम्हाला टायपिंग लागतं, म्हणजे टायपिंगचं स्पीड लागतं। सर्टिफिकेट मॅन्डेटरी नाहीये, म्हणजे आज नाही, जेव्हा तुमचं सिलेक्शन होईल तेव्हा तुम्हाला इथे बोललं जाईल की टायपिंग स्पीड चेक करण्यासाठी तेव्हा लागणार आहे। म्हणजे तुम्हाला आत्ताच टायपिंगची तयारी करायची नाही आहे, 3 ते 4 महिन्यानंतर करायची आहे। आता सध्या तुम्हाला जी पहिली एक्झाम आहे कम्प्युटर बेस्ड टेस्ट त्याच्यासाठी तयारी करायची आहे ती पण सांगतोय। आणि चौथं जे आहे ट्रेन क्लार्कसाठी आहे, तर ही पण एक चांगली पोस्ट असणार आहे। पेमेंट इथे लेवल 7 नुसार मिळतंय आणि 8 वेतन आयोग झालं तर अजून तुम्हाला जास्त मिळणार आहे। जसं की बघू शकता बेसिक पे तुमचा जो आहे 21,700 आहे आणि यामध्ये भरपूर सारे अलाउन्सेस भत्ते वगैरे ऍड होतात। तुम्ही बघू शकता 18 ते 30 तुमचं वय पाहिजे, पण कॅटेगरीत ना तर वयामध्ये सूट आहे ते पण सांगतोय। टोटल इथे 3058 जागा आहेत, ज्या की भरपूर आहे। बघा पहिल्या पोस्टसाठी किती आहे, दुसऱ्यासाठी किती आहे, तिसऱ्यासाठी किती आहे, चौथ्यासाठी किती आहे इथे दिलेलं आहे। आणि जर तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे तर तुमच्यासाठी बघा टोटल 5810। याच्यावर मी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवला नाही आहे। ग्रॅज्युएशनसाठी जर डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल असाच सोप्या भाषेत तर नक्की कमेंट करा, तो पण मी बनवेल। आता बघा तुम्ही 12वी पास आहात तर तुमच्यासाठी काय काय आहे तर बघा इथे भरपूर काही दिलेलं आहे, हे काय बघायची गरज नाही आहे। मेन पॉइंट मी तुम्हाला सांगतोय। जसं की बघा 8व्या पेजवर आहे कोण कोण अप्लाय करू शकते। तर सगळ्यात पहिले तुम्ही भारतीय नागरिक पाहिजे, आपण आहोत। नॉन टेक्निकलच्या या पॉप्युलर कॅटेगरीतल्या पोस्ट आहे अंडर ग्रॅज्युएटसाठी। जसं की बघू शकता एज तुमचं जे कॅल्क्युलेट होणार आहे 1/1/2026 म्हणजे 1 जानेवारी 2026 ला तुमचं एज कॅल्क्युलेट होत आहे। मग त्यामध्ये 18 ते 30 तुमचं वय पाहिजे। पण तुम्ही जर SC ST कॅन्डिडेट आहात तर 5 वर्षी सूट 28+5, ओबीसी मधून असाल तर 3 वर्षी सूट 28+3 ही तुम्हाला वयामध्ये सूट मिळते। बाकी तुम्ही असाल एक्स सर्व्हिसमॅन वगैरे तर तुमच्यासाठी पण इथे सूट दिलेली आहे। आता एज्युकेशन क्वालिफिकेशन काय पाहिजे तर व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं 10+2 तुमचं झालेलं आहे, म्हणजे 10वी+ तुम्ही डिप्लोमा केलाय किंवा 10वी+12वी केलाय, म्हणजे 2 वर्षाचा कुठलाही कोर्स तुम्ही केलाय तुम्ही अप्लाय करू शकताय।
आता इथे फी किती आहे तर बघा फी 500 रुपये आहे. पण जेव्हा तुम्ही पहिली एक्झाम देता बघा फॉर ऑल कॅन्डिडेट प्रत्येकासाठी इथे 500 रुपये फी ठेवली आहे. तर अमाऊंट ऑफ चार्जेस शॅल बी रिफंड त्यातले 400 रुपये तुम्हाला पुन्हा रिफंड केले जाणार आहे, जी की तुम्ही फर्स्ट स्टेज या CBT अपेअर केल्यानंतर, जी की एक चांगली गोष्ट आहे. आणि SC ST एक्स सर्व्हिसमॅन PWD फिमेल कॅन्डिडेट ट्रान्सजेंडर यांच्यासाठी 250 रुपये फी असणार आहे, ज्याच्यातली दिस फी ऑफ 250 शॅल बी रिफंडेड. त्याच्यानंतर 250 रुपये तुम्हाला रिटर्न मिळणार आहे. म्हणजे बघायला गेलं तर यांच्यासाठी कुठलीही फी नाही आहे, वरच्यांसाठी फक्त 100 रुपये फी आहे. ओके, पुन्हा तुम्ही खाली स्क्रोल करा. मोड ऑफ पेमेंट म्हणजे कशा प्रकारे करू शकता, क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड ते तुम्हाला माहिती आहे. ओके, आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिलेक्शन कसं होणार आहे. तर इथे बघा दिली आहे प्रोसेस. तर सगळ्यात पहिले तुमची फर्स्ट स्टेजवर होते कम्प्युटर बेस्ड टेस्ट, ज्याला CBT म्हणतात. ओके, त्यानंतर सेकंड स्टेजला सुद्धा तुमची कम्प्युटर बेस्ड टेस्ट होते, दुसरी होते. त्याच्यानंतर स्किल टेस्ट म्हणजे जे मधल्याच्या 2 पोस्ट आहे ना, त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगितलं आत्ता तयारी करायची नाही, तुम्हाला 3 महिन्यानंतर 4 महिन्यानंतर ते टायपिंगची टेस्ट द्यावी लागेल. मग तेव्हा तुम्हाला टायपिंगच्या स्पीड बेस्ट असणं गरजेचं. मग तेव्हा तुमची स्किल टेस्ट होते जे त्या पोस्टसाठी अप्लाय करताय. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल, मेडिकल एक्झामिनेशन होईल आणि तुमचं सिलेक्शन होणार आहे. म्हणजे 2 कम्प्युटर बेस्ड एक्झाम जे टायपिंगसाठी अप्लाय करताय त्यांची टायपिंगची स्किल टेस्ट होणार आहे. अशा प्रकारे हे सिलेक्शन असणार आहे. जस्ट तुम्ही खाली स्क्रोल करा. आता सगळ्यात पहिलं जे आहे कम्प्युटर बेस्ड टेस्ट ती कशी असणार आहे तर 90 मिनिटाची असणार आहे. जनरल अवेअरनेस 40 प्रश्न, मॅथमॅटिक्स 30 प्रश्न. बघा याचे जे बुक आहे याची लिंक मी तुम्हाला इथे टाकून देईल. इथे बघा तुम्हाला इथे बुकची लिंक मिळून जाईल, इथून तुम्ही इझिली बुक घेऊ शकता. अगदी सोपं आहे. तुम्हाला पाहिजे तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा बुकची लिस्ट मी टाकून देईल. मॅथमॅटिक्स, त्याच्यानंतर जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग म्हणजे ज्यांचा इंग्लिशचा प्रॉब्लेम आहे ना, 12वी झालं पण यार इंग्लिश जमत नाही, तर इथे इंग्लिश सब्जेक्ट नाही. बघा बाकीच्या गव्हर्नमेंट एक्झाममध्ये इंग्लिश सब्जेक्ट राहतो, पण इथे इंग्लिश सब्जेक्ट नाही आहे, जे की तुमच्यासाठी चांगलं आहे. ओके, तर इथे बघा सगळी माहिती दिलेली आहे. निगेटिव्ह मार्किंग सुद्धा असणार आहे 1/3ची. ही झाली तुमची पहिली CBT. याचा अभ्यासक्रम वगैरे तुम्हाला मी सांगितला आहे, कशा प्रकारे एक्झाम होणार सांगितले. सेकंड जी CBT आहे त्याबद्दल पण इथे दिलं आहे, त्याचा सिलेबस पण इथे दिला आहे. जसं की 90 मिनिटाचीच असणार आहे. जनरल अवेअरनेस 50, मॅथमॅटिक्स 35 आणि जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग 35. टोटल 120 क्वेश्चन इथे असणार आहे. इथे पण तुमची निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. ओके, म्हणजे दोन्ही तुम्हाला जो अभ्यास करायचा आहे तो CBTचाच करायचा आहे. याचं पण तुम्हाला इथे सिलेबस दिसून जाईल. आता पोस्ट कुठल्या आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं पोस्टनुसार इथे पेमेंट दिलेलं आहे. त्याच्यानंतर किती अलाउन्सेस वगैरे मिळणार आणि स्किल टेस्ट कोणाची होणार आहे तर जसं मी तुम्हाला सांगितलं मधल्या ज्या 2 पोस्ट आहेत टायपिस्ट याचीच फक्त तुमची टायपिंगची स्किल टेस्ट होणार आहे. या वरच्याची आणि याची होणार नाहीये. ओके, जी की एक चांगली गोष्ट आहे. आता अप्लाय कसं करायचं तर बघा ही गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे, यावरून आपला अप्लाय करायचं आहे. अप्लाय करायची पण सगळी माहिती दिलेली आहे. जस्ट त्या वेबसाईटवर जायचं आहे, आपला अकाउंट क्रिएट करायचं आहे. फॉर्म भरणं थोडं अवघड आहे, त्यामुळे जर तुम्हाला स्वतःला फॉर्म भरायचा कॉन्फिडन्स नसेल तर एखाद्या सायबर कॅफेवरून जाऊन इझिली भरून घ्या. पाहिजे तर मी व्हिडिओ बनवू शकतोय, पण तेच असतं नेहमी नाव आडनाव ईमेल ॲड्रेस, त्याच्यानंतर डॉक्युमेंट अपलोड करा, फोटोग्राफ अपलोड करा, सिग्नेचर अपलोड करा. सगळी माहिती दिली, एकदा वाचून घ्या. तुमच्याकडे PC लॅपटॉप आहे तर घर बसल्या करा, नसेल तर तुम्ही एखाद्या चांगल्या ठिकाणी करा. साईज किती पाहिजे काय पाहिजे हे सगळं इथे दिलेलं आहे. तर आहे ना भारी. त्यामुळे तुम्ही किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाला गव्हर्नमेंट जॉब पाहिजे असेल, खास करून रेल्वे जॉब पाहिजे असेल आणि फक्त 12वी झालेलं आहे तर नक्की अप्लाय करा, मित्रांसोबत शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.